ऑल ऑफ यू. इथर पॉईंट चालू होता आपला नवीन इथर्स. ओके, प्रिपरेशन काल पाहिली होती आपण एक पद्धत, ती परत रिपीट करतो आज. सर्वात आधी इथर्स म्हणजे असे कंपाऊंड असतात की ज्यामध्ये ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन इज अटॅच्ड टू अल्काइल ग्रुप और टू अराइल ग्रुप. ऑक्सिजन इज अटॅच्ड टू अल्काइल असतो किंवा टू अराइल ग्रुप असतात. अराइल अरोमॅटिक, याला आपण काय म्हणतो? इथर्स. तर इथरची डेफिनेशन काल आपण याच्या आधी धड्याच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं आपण. इथर्स, व्हॉट आर इथर्स? इथर्स आर द कंपाउंड्स containing oxygen atom attached to two alkyl or two aryl groups is called as what? Ethers असं आपण म्हटलं होतं. इथरचे प्रकार पण पाहिले होते आपण. इथरचे दोन प्रकार असतात, एक काय असतो? सिमेट्रिकल आणि एक अनसिमेट्रिकल. येतो आवाज? येतो? क्लिअरिटी दिसायला आज? दिसते का? ओके, आवाज येतो? ठीक आहे. तर आता पहा, इथरचे प्रकार पण पाहिले होते आपण. दोन प्रकारचे इथर असतात म्हटलं होतं मी तुम्हाला. एक सिमेट्रिकल इथर असतो. सिमेट्रिकल काय म्हणायचं याला? सिमेट्रिकल, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिंपल. सिमेट्रिकल इथर और सिंपल इथर्स. द सेकंड टाइप अनसिमेट्रिकल. हा कसा आहे? सिमेट्रिकल. तर दुसरा काय असतो? अनसिमेट्रिकल. इट इज कॉल्ड एज अनसिमेट्रिकल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज मिक्सड. याला दुसरं नाव आहे मिक्सड. हे झालेला आहे पॉइंट. हा पॉइंट झाला होता आपला. इथर्स आर कंपाउंड्स कंटेनिंग ऑक्सिजन अटॅच्ड टू कोणाला असतो? दोन अल्काइल किंवा दोन अराइल ग्रुपला, किंवा काय असतो? अराइल ग्रुप. दोन्ही अरोमॅटिक असतात कंपाऊंड. दोन्ही काय असतात? अरोमॅटिक. आता इथरचे दोन प्रकार आहेत, एक सिमेट्रिकल आणि एक अनसिमेट्रिकल. दिस इज सिमेट्रिकल आणि दिस इज अनसिमेट्रिकल इथर्स. आज आपण पाहू प्रिपरेशन ऑफ इथर. इथरचे प्रिपरेशन तयार कसं करतात. प्रिपरेशन ऑफ कोणाचे पाहू? इथर्सचे. तर ह्यामध्ये पहा, आता सर्वात आधी इथर्सचा तयारी कशी करतात. इथर्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. काल बोललो होतो मी तुम्हाला, डिहायड्रेशन करतात कोणाचा? अल्कोहोलचा. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल आर्बॉन्ड OH असतो, तुम्हाला माहित आहे. डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. Dehydration is called as what? Removal of water molecule. Alcohol, by using the dehydrating agent, we use the dehydrating agent H2SO4, sulfuric acid or H3PO4, phosphoric acid. दोन डिहायड्रेटिंग एजंट वापरू शकतो आपण, सल्फ्युरिक ऍसिड किंवा कोणता? फॉस्फोरिक ऍसिड. हे वापरून आपण इथरचं काय करू? आता डिहायड्रेशन म्हणजे याच्यातून आपण रिमूव्हल ऑफ काय काढू? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. टू प्रोडक्ट्स भेटतात. काल म्हटलं होतं तुम्हाला, इट फॉर्म्स द टू प्रोडक्ट्स. दोन प्रोडक्ट भेटू शकतात अल्कोहोलचा डिहायड्रेशन करत्यावेळी. टू प्रोडक्ट्स ऑब्टेन्ड डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. कशावर अवलंबून असते? डिपेंड ऑन टेम्परेचर. Depend on what? Temperature. If the temperature is 413 Kelvin, then ethers are formed. Two product. Out of these two product, if the temperature is 413 Kelvin, then ether will be formed. If the temperature is 443 Kelvin, then the alkene is formed. काय तयार होतो? अल्कीन इज फॉर्म. आपल्याला पाहिजे आहे काय? इथर. मग टेम्परेचर 413 केल्विनला आपला इथर बनून जातो. आता डिहायड्रेशन कोणाचं चालू आहे? अल्कोहोलचा. एक अल्कोहोल घेऊ आपण एक्झाम्पल, C2H5 बॉन्ड OH. किती मॉलिक्यूल घ्यायचे? 2 मॉलिक्यूल. याच्यातून काय करायचं? आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. H2SO4 ॲडिशन ऑफ एजंट. दिस एजंट H2SO4 काय वापरायचा? एजंट वापरायचा. टेम्परेचर किती घ्यायचं म्हटलं आपण? 413 केल्विन. टेम्परेचर शुड बी 413 केल्विन.
मग काय बनतो, इथर बनतो, C2H5O. बघा काय बनतो, C2H5O, C2H5O. आणि इकडे पण काय येतो, C2H5, C2H5O, C2H5. इट इज कॉल्ड एज डायइथाइल इथर. याचं नाव काय, डायइथाइल इथर प्लस बाय प्रोडक्ट H2O. बघा आता डायइथाइल इथर H2O रिमूव्ह झाला, H2O रिमूव्ह झाला म्हणजेच काय झालं, हे डिहायड्रेशन. यालाच काय म्हणायचं, डिहायड्रेशन ऑफ कोणाचं झाला, अल्कोहोल. बाय युझिंग एजंट, डिहायड्रेटिंग एजंट काय वापरला आपण, H2SO4. किंवा काय वापरू शकता तुम्ही, फॉस्फोरिक ऍसिड सुद्धा वापरू शकता. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ फॉस्फोरिक ऍसिड, H3PO4. याला काय म्हणायचं, H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड. किंवा H2SO4 याला काय म्हणायचं, सल्फ्युरिक ऍसिड. तर हे दोन वापरून आपण काय तयार करू शकतो, इथर तयार केला असा. C2H5OH दोन असतात हे अल्कोहोल, C2H5OH, C2H5OH हे दोन आहेत. बघा अल्कोहोल किती आहेत, हे दोन. याच्यातून काय रिमूव्ह करूत आपण असा, H2O रिमूव्ह, H2O काढून टाकला, मग काय राहतो, C2H5O, C2H5. इकडे काय आला बघा, C2H5O, C2H5. याला काय म्हणणार आपण, इट इज कॉल्ड एज डायइथाइल इथर. याला काय म्हणायचं, डायइथाइल इथर. तर ही रिॲक्शन झाली पहिली, डिहायड्रेशन ऑफ कोणाची झाली, अल्कोहोलची. अल्कोहोलचा डिहायड्रेशन केला, एजंट वापरायचा. डिहायड्रेटिंग एजंट कोणता आहे, सल्फ्युरिक ऍसिड किंवा कोणता आहे, फॉस्फोरिक ऍसिड. मग बनतो प्रोडक्ट बनतो. व्हॉट इज द प्रोडक्ट, इथर्स. मी काल म्हटलो तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटतात, 2 प्रोडक्ट. इट डिपेंड्स ऑन व्हॉट, डिपेंड ऑन टेम्परेचर. इफ द टेम्परेचर इज 413, 413 असला तर इथर भेटतो. जर टेम्परेचर 443 असेल, हीच रिॲक्शन. जर टेम्परेचर 443 असेल, इफ द टेम्परेचर इज 443 means C2H5OH by using H2SO4. the temperature is now 413 न घेता 443 केल्विन घेऊ टेम्परेचर. तर याचा काय होऊन जातो आता, इट फॉर्म्स इथिन अल्किन. 443 केल्विन घेतला तर याचा बनतो आता CH2 डबल बॉन्ड CH2 अल्किन बनतो, CH2 डबल बॉन्ड CH2. OH आणि इथला H, OH आणि H बाय प्रोडक्ट काय निघतो, H2O. म्हणजे काय बनते, इथिन. रिॲक्शन एकच आहे दोघांची. काय नाव रिॲक्शनचा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा डिहायड्रेशन दोन्ही रिॲक्शन मध्ये. फक्त फरक काय आहे, एकामध्ये टेम्परेचर 413 केल्विन आहे तर दुसऱ्यामध्ये टेम्परेचर 443 आहे. जर टेम्परेचर 413 असेल तर काय भेटतो, इथर भेटतो. जर टेम्परेचर 443 असेल तर काय भेटतो, इथिन. इथिन काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन. लक्षात समजली का, रिॲक्शन समजली, डिहायड्रेशन. याचा मेकॅनिझम पाहूत आता. लिहा, राईट डाऊन द रिॲक्शन. लक्षात समजली का रिॲक्शन, आता समजली का आज, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल समजली, रिॲक्शन समजली का नाही, हो ओके. हां हां ओके ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या काढून, टेक द स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. ओके. चला लिहा फास्ट. प्रिपरेशन ऑफ इथर, काय म्हणावं याला, प्रिपरेशन ऑफ कोणाचा आहे, इथरचा. याची मेकॅनिझम पाहूत आपण या रिॲक्शन मेकॅनिझम. आता आणखीन एक गोष्ट या रिॲक्शन मध्ये, एक पॉइंट महत्वाचा आहे. जर सेकंडरी अल्कोहोल घेतले तर काय होतं, हे प्रायमरी अल्कोहोल घेतला आपण. दिस अल्कोहोल इज कसा, इट इज प्रायमरी अल्कोहोल. इफ वी टेक, आणि हे इथर जे तयार झालं प्रायमरी अल्कोहोल घेऊन, हे पण प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी 1 डिग्री म्हणजे काय असतं, प्रायमरी अल्कोहोल.
चा काय बनला, इथर बनला, बरोबर आहे. तर प्रायमरी अल्कोहोल पासून इथर जे बनतो तो इथर कसा आहे, इट इज, हा इथर कसा आहे बघा, दोन्ही अल्काइल ग्रुप कसे आहेत, सेम आहेत. दोन अल्काइल ग्रुप जेव्हा सेम असतात त्याला काय म्हणतो आपण, सिमेट्रिकल इथर और सिंपल इथर. सिमेट्रिकल इथर तयार करू शकतात या मेथडने. ही जी पद्धत आहे कोणती, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, या पद्धतीने फक्त सिमेट्रिकल इथर्स तयार करता येतात. द सिमेट्रिकल इथर फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल बी कसा, प्रायमरी अल्कोहोल कसा घेतला आपण, प्रायमरी अल्कोहोल, आणि तयार झालेले इथर कसे बनतात, फक्त सिमेट्रिकल इथर बनू शकतात. सिमेट्रिकल इथर फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल, सिमेट्रिकल इथर बनायले कशापासून बनायले, फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल पासून बनायले. तर सिमेट्रिकल इथर फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन्ड बाय दिस मेथड. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल घेतला आपण तर काय होतं, सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल घेतला किंवा हाय टेम्परेचर वाढवला अजून, और ॲट हाय टेम्परेचर हाय झाला, हे टेम्परेचर 413 आहे, हाय टेम्परेचर वाढला टेम्परेचर तर काय बनतो, अल्किन बनून जाते. हे दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत. जर टेम्परेचर हाय झाला किंवा सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल घेतला आपण तर याच्यापासून काय बनतो, इट फॉर्म्स अल्किन. काय बनवतो हा, अल्किन. हे फरक आहे या रिॲक्शन मध्ये. काय म्हणून की जर सिमेट्रिकल इथर असेल तर त्या सिमेट्रिकल इथर पासून काय बनतो, फक्त प्रायमरी अल्कोहोल बनतो, आणि प्रायमरी अल्कोहोल पासून सिमेट्रिकल इथर बनतो, आणि सेकंडरी व टर्शरी अल्कोहोल घेतला आपण तर काय बनतो, अल्किन म्हणून जातो, इट फॉर्म्स अल्किन. ही या पद्धतची लिमिटेशन, मर्यादा म्हणून म्हणलं तरी जमते. या पद्धतची ही काय लिमिटेशन आहे. दिस इज द लिमिटेशन और मर्यादा ऑफ दिस रिॲक्शन. विल सी नाव मेकॅनिझम. आता पाहूत आपण या रिॲक्शनचा मेकॅनिझम. ओके, तर पहा आता मेकॅनिझम कसा घडतो. पायऱ्यामध्ये जी रिॲक्शन होते टप्प्याटप्प्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिझम. द स्टेप बाय स्टेप रिॲक्शन इज कॉल्ड एज मेकॅनिझम. आता पहा, लक्ष द्या कसं होते मेकॅनिझम. काल मी म्हटलो होतो पहिली पायरी याच्यामध्ये काय असतो, द फर्स्ट स्टेप इज प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा काय करायचा, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलला प्रोटोनेशन करून घ्यायचा, पहिली पायरी. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. प्रोटॉन म्हणजे कोण असतो, हायड्रोजन. प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन. अल्कोहोल C2H5. अल्कोहोल कोणता घेतला आपण, C2H5O. द अल्कोहोल्स विच वी हॅव टेकन C2H5OH. ठीक आहे, असा अल्कोहोल आहे हा. या अल्कोहोलवर आपण काय टाकूत, H+ टाकूत. प्रोटोनेशन, प्रोटॉन म्हणजे काय, हायड्रोजन. प्रोटॉन H+ कोण देतो, ॲसिड देतो. आपण इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड घेतला किंवा काय घेतला, फॉस्फोरिक ॲसिड घेतला तर H+ ॲसिड देतो. प्रोटोनेशन अल्कोहोलचा प्रोटोनेशन कसं होईल मग, C2H5O. इट फॉर्म्स C2H5OH. C2H5OH. या ऑक्सिजनवर हा H जाईल असं. या ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन आहेत बघा, इलेक्ट्रॉन दिसत आहेत, हे इलेक्ट्रॉन आहेत. या इलेक्ट्रॉन आणि हा कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज.
मग इथं हायड्रोजन झाला अटॅच आणि हा H ॲज इट इज C2H5OH. या ऑक्सिजनवर प्लस चार्ज येईल, या ऑक्सिजनवर काय येईल आता प्लस चार्ज. दुसरी पायरी सेकंड स्टेप, दिस इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप SN2 मेकॅनिझम. मेकॅनिझम कशी असते ही SN2. द मेकॅनिझम इज SN2. सेकंड स्टेप SN2 म्हणजे याच्यावर काय होईल आता, हा पहिल्या पायरीचा तयार झालेला जो आहे याच्यावर सेकंड मॉलिक्यूल अटॅक करेल, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओफाइल अटॅक. न्यूक्लिओफाइल अटॅक. बघा काय म्हणालो मी, न्यूक्लिओफाइल अटॅक ऑफ C2H5OH. सेकंड दुसरा आहे, सेकंड C2H5OH. आपण सुरुवातीला 2 C2H5OH घेतलं होतं रिॲक्शनला, 2. त्यापैकी इथे एकच घेतला, एक राहिलेला आहे. तर हा राहिलेला C2H5OH याच्यावर अटॅक करतो. अटॅक ऑफ सेकंड C2H5OH ऑन कशावर करतो, या प्रोटोनेटेड अल्कोहोलवर. प्रोटोनेटेड अल्कोहोल, पहिला अल्कोहोल आणि हा सेकंड अल्कोहोल. पहिला अल्कोहोल काय झाला आता, हा प्रोटोनेटेड अल्कोहोल झाला. हा पहिला अल्कोहोल काय झाला, हा आता प्रोटोनेटेड अल्कोहोल झाला. तर त्या प्रोटोनेटेड अल्कोहोलवर अटॅक करेल. आता कोण अटॅक करायला, प्रोटोनेटेड अल्कोहोलवर सेकंड अल्कोहोलचा मॉलिक्यूल, अल्कोहोलचा दुसरा मॉलिक्यूल अटॅक करेल याच्यावर. या प्रोटोनेटेडवर अल्कोहोलचा दुसरा, प्रोटोनेटेड अल्कोहोल हा आहे. बघा हा अल्कोहोल कसा आहे आता, प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे, याच्यावर सेकंड मॉलिक्यूल अटॅक करेल. आता सेकंड मॉलिक्यूल कोणता, सेकंड C2H5OH असाच C2H5OH यानं अटॅक करेल याच्यावर. हे अल्कोहोल काय आहे, प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे. हा अल्कोहोल झाला आता प्रोटोनेटेड अल्कोहोल, याच्यावर अटॅक करेल सेकंड मॉलिक्यूल, हा आहे सेकंड मॉलिक्यूल. यालाच मी असं लिहितो C2H5 ला आपण असं लिहू CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड O बॉन्ड H बॉन्ड H. हे प्रोटोनेटेड अल्कोहोल, यालाच असं लिहायचं CH3 CH2 OH H. हा काय प्लस चार्ज. हे इलेक्ट्रॉन अटॅक करतील या कार्बनवर करेल अटॅक. कशावर करेल, कार्बनवर. मग केल्याने H2O निघून जातो. हा H2O काय होतो, रिमूव्ह होतो, निघून जातो. म्हणजे इकडे काय भेटेल मग आपल्याला सांगा, C2H5O जशाला तसं, C2H5O जशाला तसं, आणि याचा H, हा H इकडे आला जशाला तसं. C2H5O खाली H, इकडे काय तयार होईल बघा आता, इकडे CH2 आणि काय CH3, इकडे येईल हा CH2, हा CH2 ऑक्सिजनने या CH2 सोबत बॉन्डिंग केली. ऑक्सिजन हा CH2 आणि CH3 प्लस हा काय निघून जातो, H2O निघून जातो, हा H2O निघून जातो. बरोबर आहे. तिसरी पायरी आता डिप्रोटोनेशन. तिसरी स्टेप डिप्रोटोनेशन. थर्ड स्टेप असते डिप्रोटोनेशन. 2 पायऱ्या समजले का, बघा परत एकदा 2 पायऱ्या समजले बघा, फळ्यावर बघा 2 पायऱ्या समजले का, यस समजले. 2 पायऱ्या काय समजलं बोला. पहिल्या पायरीत काय, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. बघा हा ठीक आहे. बघा पहिल्या पायरीत काय, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. बरोबर आहे. अल्कोहोलचे किती मॉलिक्यूल घेतले, अल्कोहोलचे 2 मॉलिक्यूल घेतले होते आपण. बरोबर आहे. अल्कोहोलचे किती मॉलिक्यूल घ्यायचे, 2. बरोबर आहे. हां, पहिल्या मॉलिक्यूलचा पहिल्या पायरीमध्ये पहिल्या मॉलिक्यूलचा काय करायचा, प्रोटोनेशन. पहिल्या मॉलिक्यूलचा पहिल्या पायरीमध्ये काय करतो आपण, प्रोटोनेशन. मग त्यावर काय करतो, दुसरा मॉलिक्यूल आता अटॅक करतो. बरोबर आहे. दुसऱ्या मॉलिक्यूल अटॅक केल्यावर काय होते मग, SN2 बॅक साईड अटॅक करतो. कुठून अटॅक करतो, हा बॅक साईड, म्हणून त्याला SN2 म्हणायचं. इट इज बॅक साईड अटॅक. हा अटॅक कसा आहे, बॅक साईड, याला काय म्हणावं, बॅक साईड अटॅक, मागून अटॅक करतो म्हणून SN2 रिॲक्शन म्हणायचं. लास्टला डिप्रोटोनेशन. लास्टला काय करतो आपण, ही पायरी स्लो असते. सेकंड स्टेप इज स्लो स्टेप. आफ्टर दॅट द लास्ट स्टेप
C2H5O, C2H5O, इथं काय H, इथं काय H, त्याच्या पुढे काय आहे बघा CH2 आणि याच्या पुढे काय CH3. याचा हा हायड्रोजन काढून टाकायचा, डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन म्हणजे हा काय काढायचा, हायड्रोजन काढायचा. मग याचा हायड्रोजन फास्ट होते. दिस स्टेप इज द फास्ट स्टेप. इट फॉर्म्स C2H5O, C2H5O. इट फॉर्म्स बघा काय फॉर्म करतो, C2H5O आणि इकडे काय आहे CH2 CH3, CH2 CH3. तर अशा प्रकारे हा तयार झाला प्रोडक्ट आपला इथर. हा H प्लस निघून जातो, हा H प्लस निघून जातो, जे आपण पहिल्या पायरीला घेतलो. पहिल्या पायरीला आपण H प्लस घेतलं होतं प्रोटोनेशन, हा प्रोटॉन निघून जातो. आली रिॲक्शन लक्षात, समजलं का? तिन्ही पायऱ्या आले लक्षात? ओके. हां ईश्वर समजलं तिन्ही पायऱ्या? हां याचं हे काढून घ्या, काय स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या, दिसतंय चापके. हां ठीक आहे, मॅसेजला ध्यान देऊ नका तेवढं, 1-2 जण मिळले तरी बस झालं. सर्वांसाठी असते ते, प्रॉब्लेम असले तर सांगा, नाही असले तर आवश्यक नाही तेवढं. ध्यान तुम्ही अभ्यासात द्या, अभ्यासात ध्यान ठेवा. आणि अवघड आहे बरं कन्सेप्ट सगळे. हां मॅसेज बोलणं हे करणं तुम्हाला कळावं म्हणून मी सोप्या भाषेचा प्रयत्न करतो, बाकी काय नाही मला. हां ध्यान द्या, सिलेबस वास्ट आहे, भयानक सिलेबस आहे. नंतर काय होते, अवघड होऊन बसते. आत्तापासून ध्यान द्या सिलेबसला. 18 धडे, 16 धडे आहेत, होते का एवढे? हां तर त्यामुळे अभ्यासात जास्त ध्यान ठेवा. रिकाम्या गोष्टी तुम्हाला समजावं म्हणून सांगतो मी, बाकी काय नाही. तर अभ्यास तुम्ही जास्त लक्षात ठेवावा. हां महत्त्वाचं काय आहे, अभ्यास तुम्ही जास्त लक्षात ठेवा, आवश्यक आहे बघा. ओके. अभ्यास नाही व्हायले, उगं टाईमपास करायले, ते काय कामायचं मग, राईट? हां तर तुम्हाला बोलायची गरज नाही, असं करू शकता तुम्ही सगळं. आणि सिरियस घ्या, टेस्ट घेऊ याच्यावर. आता टेस्ट द्या, अभ्यास करा, सिरियस घ्या. ही झाली SN2 मेकॅनिझम. याला काय म्हणायची, कोणती मेकॅनिझम? इट इज कॉल्ड एज SN2 मेकॅनिझम. छान आलं लक्षात? तिन्ही पायऱ्या असं पाठच करायचं, वर्गातच पाठ करायचं, दररोज अभ्यास करायचा. आतापासून सगळे ऑनलाईन क्लास चालू आहेत दुसरीकडचे. नीटचे तुमचे विद्यार्थी, तुमची स्पर्धा सुरू झाली नीटची, दुसरीकडे क्लासेस चालू आहेत ऑनलाईन, सगळे सिलेबस पुढे चालला. तर तुमचा काय लॉस होऊ नये म्हणून, नंतर काय होईल मग, अन्याय होते. मग ते मुलं पुढे जातात, त्यांचा अभ्यास होऊन जाते. तर त्यामुळे अभ्यासात ध्यान आणा. हां राईट, 12वीचं वर्ष आहे, टाईमपास सिरियस घ्या. हे झालं, काय झालं, या पहिली डिहायड्रेशनची मेकॅनिझम. पहिली काय होती, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलची मेकॅनिझम. आता दुसरी पद्धत पाहतो इथरची. आता आपण काय पाहूया, इथरची सेकंड पद्धत. पहिली पद्धत काय म्हटलं आपण, डिहायड्रेशन. पहिल्या पद्धतीचं नाव डिहायड्रेशन ऑफ कोणाचा, अल्कोहोलचा. आता पाहू दुसरी पद्धत, विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन, दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस. सेकंड मेथड, इथरची प्रिपरेशन चालू आहेत आपले. काय चालू आहेत, प्रिपरेशन. विल्यमसन सिंथेसिस, रिॲक्शनचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस. विल्यम शेक्सपियर बी होते. विल्यमसन सिंथेसिस, बघा रिॲक्शनचं नाव काय, विल्यमसन सिंथेसिस. आता याच्यात काय बघा, लक्ष द्या इकडं. आता याच्यात दोन्ही इतर बनवता येतात, सिंपल आणि मिक्सड. सिंपल ॲज वेल ॲज मिक्सड इथर.
can be prepared by this method. पहिली पद्धत आपण म्हटलो होतो डिहायड्रेशन, त्याच्यामध्ये फक्त सिंपल इथर तयार करता येतात. पहिल्या पद्धतीनुसार फक्त सिंपल इथर बनतात, पण दुसऱ्या पद्धतीमध्ये दोन्ही इथर बनतात. कोणते दोन्ही? सिंपल बी आणि मिक्सड बी. दुसरी पद्धत दोन्ही. दुसरी पद्धत असं लक्षात ठेवा, दोन्ही इथर. दुसरी पद्धत दोन्ही इथर, सिंपल ॲज वेल ॲज मिक्सड. राईट. तर ही रिॲक्शन कशी आहे? तर अल्किल हलाइड ऑन ट्रीटमेंट विथ अल्किल और अरिल, अल्किल किंवा अरिल हलाइड, अरिल हलाइड ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम अल्कॉक्साइड, ऑन ट्रीटमेंट विथ काय करतो? सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड. अल्किल हलाइड, अल्किल हलाइडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? अल्किल हलाइड किंवा काय अरिल हलाइड. अल्किल हलाइड म्हणजे काय असतो? आर बॉन्ड एक्स असतो बघा. अल्किल हलाइड म्हणजे काय? आर बॉन्ड काय असतो? एक्स. अल्किल हलाइड. सोडियम अल्कॉक्साइड, अल्कॉक्साइड, अल्काइल आर, अल्काइल आर, ऑक्साइड ओ, अल्काइल काय असतो? आर, ऑक्साइड ओ, आर ओ, याला काय म्हणायचं? अल्कॉक्साइड, अल्कॉक्साइड, अल्कॉक्साइड. सोडियम याला काय लावायचं? रोना, याला काय म्हणायचं? रोना. सोडियम अल्कॉक्साइड, दॅट इज RONA, सोडियम अल्कॉक्साइड, रोना. It forms ether. How it form ether? ROR. It forms ROR. ROR म्हणजे काय बनवला? इथर प्लस NaX. बाय प्रोडक्ट काय निघतो? Na आणि हा X. सो सिंपल ॲज वेल ॲज या रिॲक्शनची थिअरी बघा. अल्किल हलाइड हे आहेत अल्किल हलाइड, अल्किल हलाइड. आता अरिल हलाइड घेतो आपण. अरिल, अरिल हलाइड काय असतो? AR बॉन्ड X, AR बॉन्ड X याला काय म्हणतो आपण? अरिल हलाइड, अरिल हलाइड. ठीक आहे. ऑन रिॲक्शन विथ अगेन सोडियम अल्कॉक्साइड, काय म्हणावं याला? RONA, सोडियम अल्कॉक्साइड. याच्यात भेटते आता आपल्याला ROAR. काय भेटेल? ROAR प्लस बाय प्रोडक्ट हेच भेटेल. बाय प्रोडक्ट काय? बाय प्रोडक्ट NaX इज द बाय प्रोडक्ट. ROAR, इट फॉर्म्स ROAR. अरिल हलाइड आहे, मात्र कसा हलाइड आहे? हा अरिल हलाइड. हा अल्किल हलाइड आहे. हा कसा हलाइड आहे? अल्किल हलाइड. हा हलाइड अरिल हलाइड. इट फॉर्म्स अल्किल और अरिल हलाइड ऑन ट्रीटमेंट विथ, कोणासोबत ट्रीटमेंट आहे? ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम अल्कॉक्साइड. याला काय म्हणायचं? सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड. इट फॉर्म्स काय फॉर्म करतो? इट फॉर्म्स इथर, इट फॉर्म्स इथर. ही आपली प्रिपरेशन झाली. प्रिपरेशन ऑफ कोणाची? इथर. विल्यमसन सिंथेसिस. रिॲक्शनला काय म्हणावं? इट इज कॉल्ड एज विल्यमसन, विल्यम अँड सन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस दुसरी पद्धत आहे. यामुळे दोन्ही इथर तयार करता येतात. या पद्धतीत आपल्याला काय तयार करता येते? दोन्ही इथर. कोणते असतात दोन्ही इथर? सिंपल पण असतो आणि मिक्सड पण असतो. दोन इथर कोणते म्हणतो आपण? एक सिंपल, हां गुड, आणि दुसरा कोणता असतो? मिक्सड. तर दोन्ही इथर बनू शकतात. या रिॲक्शनमध्ये कोणाकोणासोबत रिॲक्ट करायचं आहे बघा फळ्यावर? अरिल और अल्किल हलाइड, अरिल और कोणता? अल्किल हलाइड. ऑन ट्रीटमेंट विथ बघा, ऑन ट्रीटमेंट विथ कोणासोबत आहे? सोडियम अल्कॉक्साइड. अल्किल और काय?
अरिल हलाइड ऑन ट्रीटमेंट विथ, कोणासोबत आहे ट्रीटमेंट विथ सोडियम अल्कॉक्साइड, इट फॉर्म्स इथर, काय तयार करतो इथर. आरएक्स काय असतो अल्किल हलाइड, आरएक्स म्हणजे काय अल्किल हलाइड ऑन ट्रीटमेंट विथ रोना सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड, दिस इज सोडियम अल्कॉक्साइड. एक एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल आधी ही याची स्क्रीनशॉट काढून घ्या, एवढी एक्झाम्पल सांगतो, जनरल रिॲक्शनवरून आपण एक्झाम्पल पाहू. ओके, विल सी वन एक्झाम्पल. जनरल रिॲक्शन काढून घ्या, जनरल रिॲक्शन. ओके, एक एक्झाम्पल बघा आता, वन एक्झाम्पल वी विल सी. आरएक्स, आरएक्स म्हणजे काय घेऊत आपण मिथाइल क्लोराइड. ठीक आहे, आरएक्स म्हणजे मिथाइल क्लोराइड. ओके, आता पहा मिथाइल क्लोराइड ऑन ट्रीटमेंट विथ काय मिथाइल सोडियम मिथॉक्साइड. बघा याला काय म्हणतो आपण सोडियम मेथ ऑक्साइड, RONA. RONA म्हणजे काय सोडियम मेथ ऑक्साइड. ईश्वर दिसते नाही दिसते? ओके, ठीक आहे, बस झालं. तर आता पहा परत सांगतो, जनरल रिॲक्शनचा एक्झाम्पल पाहतो. जनरल रिॲक्शन काय म्हटलं होतं मी, RCl प्लस RX होता, RX प्लस RONA सोडियम अल्कॉक्साइड रोना, RX प्लस रोना इट गिव्स इथर ROR. नो टेम्परेचर, टेम्परेचर काही घ्यायचं नाही किंवा कोणता कॅटलिस्ट नाही, काही कंडिशन नाही, याला एजंट नाही, काय नाही. इट बाय प्रोडक्ट इट फॉर्म्स NaX. RX अल्किल हलाइड घेऊत, R म्हणजे CH3 घेऊत आपण, CH3 बॉन्ड Cl, X म्हणजे काय घेऊ Cl प्लस CH3 बॉन्ड O बॉन्ड Na, याला काय म्हणू सोडियम मिथॉक्साइड, सोडियम मेथ ऑक्साइड, सोडियम मेथ ऑक्साइड. हे काय मिथाइल क्लोराइड, CH3Cl म्हणजे काय मिथाइल क्लोराइड, राईट. मिथाइल क्लोराइड सोडियम मिथॉक्साइड. बघा आता काय तयार होईल, व्हॉट इट गिव्स CH3OCH3, CH3OCH3, बरोबर आहे. CH3O हा CH3, CH3O हा CH3, बाय प्रोडक्ट काय निघेल NaCl, बाय प्रोडक्ट विल बी NaCl. असाच एक घेऊत आणखीन, जर C2H5Br घेतला, C2H5Br, बघा दिसते, आता दिसते का नाही, क्लिअर दिसते. अल्किल हलाइड, हां ठीक आहे, छान. अल्किल हलाइड काय फॉर्म्युला आहे म्हटलो आपण C2H5Br इथाइल ब्रोमाइड, C2H5Br काय म्हणू याला इथाइल ब्रोमाइड ऑन ट्रीटमेंट विथ CH3ONA, याला काय म्हणतात सोडियम मिथॉक्साइड. इट फॉर्म्स C2H5OCH3, इट फॉर्म्स C2H5OCH3, काय फॉर्म करतो C2H5OCH3. बाय प्रोडक्ट निघतो NaBr. व्हॉट इज द बाय प्रोडक्ट, NaBr इज द बाय प्रोडक्ट. तर ही झाली दुसरी एक्झाम्पल, हा झाला पहिला एक्झाम्पल ऑफ विल्यमसन सिंथेसिस. या रिॲक्शनला काय म्हणावं विल्यमसन सिंथेसिस. याचे अजून एक्झाम्पल आहेत, याची पण मेकॅनिझम आहे, ही पण उद्या पाहूया आपण. दोन दोन मेकॅनिझम एका दिवशी, तुम्हाला काय कन्फ्यूज होते मग. ही पण SN2 फॉलो करते. याच्यात प्रायमरी हलाइडच घ्यायचे, जास्ती करून अल्किल हलाइड जे घेतो आपण, हे अल्किल हलाइड प्रायमरीच असले पाहिजे. अल्किल हलाइड सेकंडरी अँड टर्शरी असले की परत अल्किन बनवतो आपण. आपल्याला बनवायचा इथर, टू फॉर्मेशन ऑफ व्हॉट इथर्स
फॉर्मेशन करायचं आहे. तर याचे पण काय आहेत की रिॲक्शनचे सगळे असे रिॲक्शन असतात बघा. टेन्शन कशी टेन्शन असते रिॲक्शनमध्ये. थोडं बी कमी जास्त झाला दुसरंच बनते प्रोडक्ट. ॲक्युरेट पाहिजे, एक्झॅक्ट पाहिजे, ते लक्षात ठेवा ध्यानात. आत्तापासून खूप वेळ आहे. नंतर शेवटी जर कमी वेळामध्ये अभ्यास केला लक्षात राहतं. आतापासून लक्षात ठेवा. ओके, विल स्टॉप हिअर. तर हे बघा एकदा, अजून एकदा काय म्हटलं याला, कोणती रिॲक्शन आहे? विल्यमसन्स. ओके, पहिली रिॲक्शन कोणती होती? डिहायड्रेशन. बरोबर आहे. डिहायड्रेशन कोणाचा होता? अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ व्हॉट? अल्कोहोल, पहिली मेथड. दुसरी कोणती होती? विल्यमसन्स सिंथेसिस. विल्यमसन्स. इथर दोन प्रकारचे ध्यानात ठेवा, सिंपल इथर आणि कोणता? मिक्सड इथर. खूप महत्त्वाचं आहे ते. तिथून सुरुवात होते. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी, टर्शरी. भिन्न भिन्न प्रोडक्ट देतात. सगळीकडे सारखी रिॲक्शन, सारखा प्रोडक्ट नाही भेटतो. प्रोडक्टमध्ये बदल होत असतो. तर असे हे सगळे व्यवस्थित वाचा. बस झालं एवढं. इथं थांबू तास. एक जण लेफ्ट व्हा आता. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पहिलं. स्क्रीनशॉट, टेक द स्क्रीनशॉट. घेतला का? घेतला. विल्यमसन सिंथेसिस दुसरी पद्धत आहे इथरची. ओके, हो. ओके ओके, थँक्यू. दुनिया